गुड मॉर्निंग दोस्तों, आप सभी का स्वागत है इस वीडियो में। और आज हम लेग्स और एब्स मारने वाले, बैक भी मारने वाले हैं। तो सबसे पहले हम बैक मारेंगे, फिर लेग्स एब्स मारेंगे, ऐसे ही करते जाएंगे। आज कुछ अडथळे नाही आले पाहिजे, आज अडथळा आले तर थोडा प्रॉब्लेम होईल। तर बघू आता पुढे। पहिले तर आपण वॉर्मअप करूया। तर चला करू आपण। वार्म अप में मैंने बेसिक पुलअप्स और सूर्य नमस्कार मारे और थोड़े रोटेटर कप्स का शूटिंग नहीं कर पाया। तो नहीं, पहला वर्किंग सेट पुल ओवर होगा अपना। तो 30 kg लेंगे और पिछले बार 16 रेप गया था, आज 17 मारने का ट्राई करेंगे। तो चलो मारते हैं अभी। तर पहिला सेट पुल ओव्हरचे 30 kg चे 70 रेप्स मारायचा ट्राय करूया। चला सेकेंड वर्किंग सेट लेट पुल डाउन में 35 kg लेंगे। 35 kg से पिछले बार 17 रेप्स गया था, आज 18 रेप्स मारने का ट्राई करेंगे। तो लेट्स गो। 18 रेप्स का टारगेट है। ये अपना थर्ड वर्किंग सेट होगा और इस वर्किंग सेट का नाम बारबल रोज है। तो पिछले बार हमने 10 kg का 22 रेप्स किया था, तो इस बार मैंने 2 kg का इंक्रीमेंट किया है। तर बघूया किती जातात, बघू। मॅक्सिममचा ट्राय करू, मॅक्सिमम 15 ते 20 रेप्सचा ट्राय करू, ठीक आहे। चला 19 केले, नेक्स्ट टाइम 20 चा टार्गेट आहे। आपल्याकडे टार्गेट आहेत खूप। चला तर आपला फोर्थ सेट केबल रोज असतील। केबल रोजचे 70 kg आहे, मला वाटतं 18 किंवा 19चं टार्गेट असेल, आपण बघू, ठीक आहे। 70 kg चे 18 रेप्स मारायचे, ठीक आहे। लेट्स गो। ये जो बैक की एक्सरसाइज है ना, ये हम मेनली मिड ट्रैप के लिए करते हैं। ये जो मिड बैक का जो ट्रेपेजियस और रोम्बोइड है ना, वहाँ हिट करने के लिए करते हैं। तो 18 रेप्स क्लीन, कुछ ज़्यादा। ॲपसाठी फक्त 2 एक्सरसाइज, एक रोलर आणि आपण लेग रेस करूया, ठीक आहे।
तर ही ह्याचा एकच सेट मारू आणि त्या रोलरचा काय ते लेग रेजेसचा एक सेट, बस एवढंच. बस. बस. चला आता आले आहेत लेग्स. लेग्स मध्ये आपण युजली 80 kg घेतो, पण मी बोललो 60 kg वरती जरा धावूया, कारण मग एंडिंग मध्ये ना एक सुद्धा रेप जात नाही. म्हणजे 15च्या वरती गेले ना की रेप जात नाही, एकदम हे होतं. थोडा तुम्ही समजू शकता. आपण 60 kg घेतलंय, 60 kg मिनिमम 20 गेले पाहिजेत, टाइम अंडर टेन्शन. बस. किती दिवस आपल्याला आहे ना भेटलं नव्हतं लेग्स मारायला, म्हणजे एक प्रकारे माझा प्रोकास्टिनेशनच बोलू शकता तुम्ही. तर मग 60 kg चे मिनिमम 20 रेप्स. ठीक आहे, लेट्स गो. मी युजली असं पाठी जातो इथे स्ट्रेच भेटण्यासाठी आणि इथून असं एक्सटेंड करतो. नाही गेले 20च्या खालीच कुठेतरी, मोजले नाही मी एवढे, सोडा. खरं म्हणजे ना पहिलं आपल्याला हॅमस्ट्रिंग सुरू करायला पाहिजे होतं, कारण आता जी एक्सरसाइज आहे ती स्क्वॉट्स आहे. स्क्वॉट्समध्ये हॅमस्ट्रिंग्स पण इन्क्लूड होतात, सगळंच इन्क्लूड होतं, क्वाड्स, ॲबडक्टर्स, सगळं. तर मग आपल्याला हॅमस्ट्रिंग्स मारायला थोडंसं कठीणाई येणार आहे, कारण की इथे सगळं लिहून ठेवतो ना, मग इथे लिहून ठेवतो की बा किती किलोचे किती मारलेत वगैरे, मग ते टार्गेट फिक्स करण्यासाठी मग थोडंसं हार्ड होतं. बघूया तरी पण मग आपण आता स्क्वॉट्स मारतोय. जर तुम्ही एकटे असाल तर एकदम मॉडरेट वेट चूज करा प्लीज, कारण की तुमच्या पाठीवर स्पॉटर वेटर असतो. आता मी एकटा आहे त्यामुळे मी फक्त 22 kg घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 15 ते 16 रेप्स मारू शकतो जर गेले तर, आणि नाही गेले तर त्या फेलियरच्या पहिलीच ठेवतो मी असं फेलियरपर्यंत जात नाही स्क्वॉट्समध्ये युजली, कारण की माझ्याकडे कोण स्पॉटर नाही आत्ताच्या वेळेमध्ये. आता थोडं मी लवकर येतो, नाही तर पहिला स्पॉटर असायचं मला. मग आपण स्क्वॉट्स गेल्या वेळी 15 मारले, म्हणजे खूप गेल्या वेळी, खूप दिवसापूर्वी आपण 15 रेप्स मारलेले. यावेळी आपण बघूया किती मारू. त्यानंतर थांबा मी पहिला बॉडी घालतो. तर गेल्या वेळी 15 गेलेले 22च्या kg बार्बलमध्ये बोथ साईड. तर यावेळी 16चा ट्राय करू, 16 रेप्सचे. ठीक आहे, लेट्स गो. ओम नमः शिवाय. केलेले आहेत अशा प्रकारे. थोडंसं नेक्स्ट एक्सरसाइज, नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपली
लेग प्रेस. तर लेग प्रेसमध्ये पण आपण मॉडरेट वेट घेतला आहे 100 kg. 100 kgमध्ये आपले मिनिमम तर नाही, मॅक्सिमम 25 गेले पाहिजेत. 25च्या वरती किंवा 25, कारण 25मध्ये फेलियर रेट होतो माझा. बघूया आता किती होतात, कारण की पहिले रेकॉर्ड्समध्ये मी काही चेक केलं नाही. बघू आता, मोबाईल तिकडे थोडा, आणि थोडा पाऊस येते, पावसाची मजा घ्या. त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल की नाही येत असेल मला खरोखर नाही माहीत. बघू, म्हणून तुमच्या जवळ येऊन बोलतो. तो मैं यूजुअली न्यूट्रल स्टांस रखता हूँ वहाँ पे उस लेग प्रेस में, ना ऊपर ना नीचे, एकदम बीच में न्यूट्रल स्टेट. तो उसके हम अप्रॉक्स 25 रेप्स मारेंगे. तो अभी थोड़ा रेस्ट ले रहे हैं हम, 3-4 मिनट का रेस्ट लेंगे थोड़ा. अभी एबडक्टर्स वगैरह सब वार्म अप हो गया ना, पूरा पम्प्ड हो गया. एबडक्टर्स, स्क्वाट्स, मेनली वो जो वासस लैटरल होता है ना, वो मेरे को ज़्यादा बढ़ाना है. वो जो मसल है ना बहुत अलग दिखता है, वो मेरे को बढ़ाना है. अब देखते हैं, अभी मेरे को 1.5 साल ही हुआ है, देखेंगे आगे धीरे धीरे बढ़ेगा कि नहीं बढ़ेगा. बढ़ेगा भाई, बढ़ेगा. तो चलो मारते हैं. 25 बोललो ते करतो बाहेर. आता आपण हॅमस्ट्रिंग्स मारणार आहोत. तर खरं बोलू ना, हॅमस्ट्रिंग मला आवडत नाही, पण काय करणार, मारावं तर लागेल. आपल्याला 35 kgचे 16 रेप मारायचे आहेत. म्हणजे आपण गेल्या वेळी 16 रेप्स मारलेले, ह्यावेळी आपल्याला मारायचे आहेत 17. आपल्या 17चा टार्गेट ठेवायचा आहे. तर बघू, आपण केलं तर ठीक, लेग प्रेसला तर मारलं, तर हॅमस्ट्रिंगचं बघू. कदाचित 16पर्यंत होईल. जर चांगला लग असला तर माझं 17 होतील आरामात. ठीक आहे, आपण ट्राय करू. ठीक आहे, 2 एक्सरसाइज करणार हॅमस्ट्रिंगचे, एक कट आणि एक आयडियल. त्यामध्ये आपण बघू. पहिला कटमध्ये बघू 70 टार्गेट करूया. ठीक आहे, 70. एक्सपेक्ट नव्हतं केलेलं एवढं इझीच आहे. 17चा हाफ रेप गेला, 16पर्यंत बरोबर आहे. नेक्स्ट टाइम 17चा पूर्ण रेप करू, एकदम फेलियर बाय. आता नेक्स्ट आयडियल आहे. आयडियलमध्ये आपण युजली 15 kg घेतो. गेल्या वेळी 15 गेलेले, आज 16 जातील. ट्राय करू, नाही गेले तर नाही गेले, गेले तर गेले, गेलेलं काय. चला काही फील नाही होत आहे. तुम्हाला काय दाखवू, खालती जाता येतं तर पाय एवढे थरथरत आहेत ना. 16 रेप्स मारलेच, पण असं स्ट्रेच फील होत नाही. काय माहिती काय करू. आता आहे ना आपल्याला वेगळी एक्सरसाइज मी दाखवतो तुम्हाला. कसली एक्सरसाइज, मेनली ह्या मसलची, ह्या ही जी मसल आहे ना, त्याला ट्रेन करण्यासाठी एक छोटंसं जुगाड केलं आहे. ते तुम्हाला दाखवेन नंतर. थांबा जरा, मला दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही एक्सरसाइज आहे.
हे फक्त पायाला मी अटॅच केलं आहे आणि इथून आहे ना मी फक्त असं पुल करणार आहे, म्हणजे आपण या मसलला टार्गेट करतो आहे. हे तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागेल. मी नंतर मारतो थोडंसं. काफ रेजेस आपण ह्याच्यात करू, इथे थोडेसे अर्धे पाय घालू आणि त्यात करू. वेट आपण 75 kg घेऊ. लेग्स बघूया थोडेसे, ठीक आहे. मी मानतो बाई की माझ्याकडे काय एवढं डेफिनेशन आहे नाही, पण आपण करू. आपल्याकडे खूप वर्ष आहेत रे. मला तुम्ही फक्त 15 वर्ष द्या, 15 वर्षात मी सगळं करतो आहे. समजलं ना, सॉरी. 15 वर्ष बस होत आहेत मला. चांगली बॉडी आहे. अजून हाईट वाढली तर ठीक आहे, अजून हाईट वाढेल, ठीक आहे. चला. थोड़ा सा नेक ट्रेनिंग किया जाए भाई. नेक ट्रेनिंग केल्यामुळे थोडं आपण जी बॅगेचं वजन घेतो ना, तर मान दुखते किंवा काय डोक्यावरती वजन ठेवल्यामुळे आपली मान दुखते ना, त्याच्यासाठी आपण वाचू शकतो. आता मी गावकरी आहे. गावकरी म्हणजे थोडंसं वेकेशनला गेल्यावरती गावामध्ये कामंसुद्धा करावी लागतात. मग असंच काहीतरी कारण भेटलं पाहिजे बाबा ट्रेनिंग करण्यासाठी. त्यामुळे आणि नेक हे जे मसल्स आहेत ना, हे वाढवायला मला मजा म्हणजे खूप बोलतात एस्थेटिक वाटतं. आपण मारू एस्थेटिक. चला आता अजून काय राहिलं नाही. 4:45 वाजले. आपण जाऊ आता. जर चान्स भेटला तर आपण कॉलेजमध्ये बोलू. तसं पण काय आता बोलायसाठी काही एवढं बाकी आहे नाही. तसं आता खाण्याच्या बाबतीत गेलं तर आपण बघू. खाण्यामध्ये म्हणजे आपण घरी जर कॉलेजवर येताना आपण शूटिंग केली कदाचित, कारण युजली घरी तर मी शूटिंग करत नाही. सगळे दीदी वगैरे घरी असतात ना, मग थोडं ऑकवर्ड वाटतं. बोललो सोड. मग आपण बघू थोडं. चला मग जाऊ. बाय बाय. चला. 1.5 वर्षामध्ये एवढी बॉडी ठीक आहे. एवढीच बॉडी भेटते पण बिना प्रोटीनची. मी सांगू, मी 1.5 वर्षामध्ये आहे ना फक्त क्रिएटिन घेतलंय आणि बाकी सगळं घरचं खाणं आहे भाई. माझा प्लॅन तर हा आहे की आपण कसं आता हे ॲथलीट लोक काय ते प्रोटीन वगैरे घेतात ना पावडर. मी असा विचार करतोय की मी होल फूडने सगळं करेन, म्हणजे व्हेजिटेरियनमध्ये. म्हणजे असं प्लॅन आहे. मी करणार आहे की नाही अजून माहीत नाही, बघू. मग कॅमेरा पाहिजे होता ना, मस्त मजा आली. आई आई सोड. काफी